तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की वंशावळ म्हणजे काय आणि वंशावळ कशी काढतात, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत वंशावळ म्हणजे काय। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास। आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीची जी माहिती आहे ती वंशावळीमध्ये नमूद केलेली असते। आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमावर उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात। आपल्या पिढीमध्ये आपण जी नावं आहेत ती खापर पंजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो। यालाच इंग्रजीमध्ये फॅमिली ट्री असं संबोधलं जाते। आता आपण बघणार आहोत की वंशावळ कशी काढतात। वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तीचं नाव उतरत्या क्रमानं तुम्हाला लिहावं लागतं। आधी खापर पंजोबा, नंतर पंजोबा, मग आजोबा, आजोबांची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं, अशी जी नावं आहेत ते उतरत्या क्रमाने लिहावे लागतात। ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे त्याच्या नावापर्यंत ही जी वंशावळ आहे ते लिहावी लागतं। याचा जो रेकॉर्ड आहे तो तहसील कार्यालयामध्ये जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो। कोतवाल बुकांमध्ये जन्म मृत्यूची नोंदवही असते, तिथं कुटुंबाच्या पूर्वजांचा इतिहास मिळतो। याशिवाय जुन्या शैक्षणिक नोंदीमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो। आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही तुम्हाला नोंद जी आहे ते आढळणार आहे। आता ही जी वंशावळ जी आहे ती कशासाठी लागते ते बघा। आताच्या जन्म नोंदीसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही, फक्त आपलं आडनाव लिहिलं जातं। पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जे आहे ते जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं। त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो, कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उल्लेख केलेला असायचा। याशिवाय जात पडताळणीसाठी ही जी वंशावळ आहे ती लागते। आता ही जी वंशावळ आहे ती काढण्याची जबाबदारी कुणाची? ही जी वंशावळ आहे ही काढण्याची जबाबदारी स्वतः अर्जदाराची असते। ही जी वंशावळ आहे ही स्वयंघोषित असते, म्हणजे अर्जदारानं ही जी वंशावळ आहे ही स्वतःहून लिहायचं असतं। वंशावळसाठी कोठेही अर्ज करण्याची गरज नाही। तर आता तुम्हाला समजलं असेल की वंशावळ म्हणजे काय आणि वंशावळ कशी काढतात, त्याचबरोबर वंशावळ जे आहे ते कशासाठी लागते, त्याचबरोबर वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची असते, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।